आम्ही 12 वर्षानंतर टाइम प्लीज नंतर आम्ही आता एकत्र सिनेमा केला. आता काल मी एक गणपतीचं पोस्ट टाकलंय ज्याच्यात मी नॉर्मल आहे आणि दुसऱ्या दिवशी जर मी एवढं पोटवालं पोस्ट टाकलंय तरीही लोकांना असं वाटू शकतं की मी प्रेग्नंट आहे. नेहमी दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसणारी माणसं होत आपण सगळेच इंडियन्स त्यातून मराठी माणसं. अरे लग्नाला मग काय गुड न्यूज कधी? हा म्हणजे अरे त्यांना होऊ द्या, जरा थोडासा संसार करू द्या. माझा मुलगा मला भेटला बऱ्याच दिवसांनी की मी त्याला खूप घट्ट मिठी मारतो, मॉम प्लीज जरा थोडस स्वतःला सांभाळा. सेटवरती असल्यानंतर खरंच आम्हाला असं मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये, पण जेवढी वर्ष त्यांनी काम केलेले आहे ना, त्यांना हक्क आहे थकण्याचा, पण ते अजिबात थकत नाहीत. तुम्ही काय म्हणून थकण्याचं, तुम्ही तुमची ह्या पिढी तुम्ही म्हणाल की अरे आपल्याला थकलोय आपण. तो दे आर हजबंड अँड वाईफ जेव्हा ते सेटवरती वावरतात ना, आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट दॅट ऑफ बोथ ऑफ यू, की कुठेही त्यांच्या घरातलं किंवा त्यांच्यातलं भांडण म्हण किंवा प्रेमण काही नाही. दे आर प्रोफेशनल्स देअर. 2012-14चा सुमार असेल, त्यानंतर मी एकत्र काम नाही केलं. ते नाटक खूप मजा आली होती. 12 वर्ष झाले ना तुमच्या पण आता येणार ना. तुमचं झालं तसं एक कनेक्शन आहे. अशोक अशा प्रकारची व्यक्ती आहेत ना, ते पटकन असं कॉमेंट नाही करणार. ते म्हणजे हा चांगलं केलंस म्हणजे तू खूप छान केलंस. फायदा तर तो हा एकमेव नक्की आहे. बाकी आम्ही आमची भांडणं पण सेटल करतो कधी कधी परफॉर्मन्स मध्ये. तो एक फायदा आहे की आता परफॉर्मन्स करायचं तर सगळा राग रुसवा बाजूला ठेवला पाहिजे आणि चांगलंच वागलं पाहिजे, तर आपला परफॉर्मन्स. म्हणजे हे नाही करत की तुला सांगते ना मी, तू कर माझा, ऐक तुझं नाही. ओके घरी जशी असते तशी ती सेटवर नसते. बायको घरी असते अशी, तुला सांगते ना ते घरी असतं, सेटवरती ते नसतं. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये दाखल झालेले आहेत असे कलाकार. खरं तर त्या जोडीला एकत्र बघताना आपल्याला खूप मजा येते, आवडतं त्यांचं काम, कारण ते एकमेकांना इतके छान कॉम्प्लिमेंट करतात. आणि याशिवाय आणखीन एक कलाकार, लोकप्रिय अभिनेत्री, म्हणजे त्या ज्या काही भूमिका सादर करतात त्यावेळेस असं वाटतं की एखाद्या आपल्या कुटुंबातला सदस्य ती भूमिका सादर करतात. अर्थात निवेदिता सराफ मॅम आहेत आपल्यासोबत. प्रिया बापट आणि उमेश कामत नव्या चित्रपटाच्या निमित्तानं आपण त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि निवेदिता मॅम तुमच्यापासून सुरुवात करेन, कारण ज्या पद्धतीचं ट्रेलर आल्यानंतर खूप गोड वाटते ही सगळी कथा आणि ज्या पद्धतीची कास्ट आम्ही बघतोय, काय काय प्रतिक्रिया मिळतात त्याबद्दल सुरुवातीला सांगा. नाही, ट्रेलर बद्दल तर छान प्रतिक्रिया मिळत आहेत, त्यामुळे बघूया. किपिंग ऑफ फिंगर्स क्रॉस, कारण मला वाटतं प्रत्येक कलाकृती स्वतःचं असं एक नशीब घेऊन येत असते. त्यामुळे बघूया काय होत आहे. बरेच बाकीचे पण सिनेमे रिलीज होत आहेत एकाच दिवशी, तर ती पण एक कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे आत्ता खूप छान प्रतिक्रिया येऊन सुद्धा अल्टिमेटली थिएटरमध्ये गर्दी झाली पाहिजे, जे मला वाटतं फार महत्वाचं आहे. पण आमच्या ट्रेलरला खूप छान प्रतिक्रिया येतात आणि दोन्ही एज ग्रुपकडनं, म्हणजे मला यंगस्टर्सकडनं पण असं खूप छान, अरे आय वॉन्ट टू सी दिस, आय फील लाईक सीइंग दिस मूवी, असं एक रिॲक्शन आहे. आणि थोडा माझा एज ग्रुप असेल त्यांच्याकडनं पण येते की एक तर नावच छान आमचं झालंय, बिन लग्नाची गोष्ट, त्यामुळे नावच प्रतीत करतं काय साधारणतः आहे होणार आहे ते. सो प्रतिक्रिया तरी खूप छान येत आहेत. लेट्स सी. तुम्हा दोघांना काय फीडबॅक मिळाले? कारण फॅन्स तुमचे म्हणतात की या पुन्हा एकदा एकत्र, म्हणजे तुम्ही वेब सिरीज केलेली आहे, नाटक करताय, पण चित्रपटात तुम्हा दोघांना पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी सगळे चाहते उत्सुक होते आणि मला वाटतं ते निमित्त आलेले आहे. काय फीडबॅक मिळाले? एक चांगलं आहे की आम्ही सध्या नाटक करत आहोत, म्हणजे जरतरची गोष्ट, त्यामुळे ना आम्हाला फीडबॅक डायरेक्ट मिळतोय. म्हणजे आम्ही नाटकाच्या प्रयोगाच्या शेवटी कर्टन कॉलला आमच्या सिनेमाचं प्रमोशन करतो. आम्ही आमच्या सिनेमाबद्दल सांगतो की 12 सप्टेंबरला बिन लग्नाची गोष्ट. तेव्हा जो काही त्यांचा एक उत्साह आम्हाला समोरनं दिसतो ना, तिथे आम्हाला वाटतं की हा खरंच म्हणजे प्रेक्षकांना आम्हाला मोठ्या पडद्यावर सुद्धा बघायचं आहे. आणि वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत. म्हणजे आधी असं लोकांना वाटत होतं की अरे हे लिव्ह इन प्रमोशन करणारं फिल्म आहे काही, पण नंतर ट्रेलर आल्यामुळे टीझरला तसं वाटलं, मग ट्रेलरला असं वाटलं की नाही नाही नाही, हे खूप काही आयुष्यातल्या अनेक चांगल्या चांगल्या विचारांचं म्हणा किंवा प्रत्येक जशा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, प्रत्येक जनरेशनचं एक काही ना काहीतरी म्हणणं असतं. निवेदिता ताई त्यांचं जनरेशन,
त्यांची जी काही पिढी मोठी झाली, त्यांचे संस्कार, त्यांचे विचार, त्यानंतर आमची पिढी कुठेतरी आली, आम्ही आमचे काहीतरी विचार, आधीच्यांनी शिकवलेलं पण नवीन काहीतरी तयार होत आहे, आमच्याही नंतरची काहीतरी, अगदी आता यंग एजची जी कॉलेजमधली मुलं आहेत त्यांचे काहीतरी ना, पण प्रत्येकाला ना पुढच्या पिढीबद्दल किंवा नंतरच्या पिढीबद्दल ना कुतूहल असतं की हे काय विचार करतात, हे काय पद्धतीने जगण्याची यांची इच्छा आहे, आणि ते योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्यापेक्षा मला असं वाटतं की विचार मांडणं महत्वाचे आहेत. तुम्हाला जे त्यातनं घ्यायचंय ते तुम्ही घेता. सो माझ्या मते हे सगळं बिन लग्नाची गोष्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, आणि त्याच प्रतिक्रिया आम्हाला प्रोमो मधनं किंवा टीजर मधनं किंवा गाणं 2 गाणी आता रिलीज झालेली आहेत सिनेमाची. सो त्या ह्याच्यातनं की सिनेमा छान दिसतोय, 2 पिढीतले वेगवेगळे विचार ऐकायला मिळत आहेत, त्यामुळे इंटरेस्टिंग वाटतंय की काय आहे बघायला. आणि मराठी प्रेक्षक ना माझ्या मते आतापर्यंत जर आपण बघत राहिलो तर तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या भाषेतली कॉपी करून काहीतरी चित्रपट बनवण्यापेक्षा आपले विचार आपल्या पद्धतीने किंवा डायलॉग्स खूप महत्वाचे असतात, कथानक आपल्या प्रेक्षकांसाठी खूप महत्वाचं असतं, ते रिलेट किती होतं आहे ते महत्वाचं असतं. सो माझ्या मते या सिनेमात सगळ्या जनरेशनला रिलेट होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. खूपसं आमच्या ट्रेलर नंतर ना खूप प्रतिक्रिया आल्या की यांची संवाद खूप छान आहेत आणि ते खूप भिडतायत, आणि काही वाक्यांचे लोकांनी हे करून पाठवलेत की हे वाक्य आम्हाला खूप आवडलं, हे वाक्य आम्हाला खूप आवडलं आणि आम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय. दिसताना सिनेमा खूप छान दिसतो आहे आणि ताकदीचे सगळे कलाकार बरोबर आहेत. सो एकत्र त्यांना बघायला खूप मजा येते. सो मी आणि प्रियानी जरी 12 वर्षांनी एकत्र काम केलं तरी निवेदिताताई, आपले गिरीश ओक यांच्याबरोबर आम्ही पहिल्यांदा काम करत होतो, ही स्क्रीन आम्ही पहिल्यांदा शेअर करत होतो. सो माझ्या मते खूप मस्त आणि एक वेगळी मिसळ जुळून आली असं मला वाटतं. सो आणि हे सगळ्या जनरेशनसाठी एक सिनेमा आहे असं मला वाटतं की ज्याच्यात अख्खं कुटुंब येऊन बघेल असा हा चित्रपट आहे, आणि त्याच कुठेतरी प्रतिक्रिया मिळत आहेत आणि वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या मिळतात. गाणं पाहिल्यानंतर काही वेगळ्या रिॲक्शन्स येत आहेत, खूप पॉझिटिव्ह रिॲक्शन्स येत आहेत की अरे हे किती सुदिंग आणि अगदी कलोकियल असं गाणं आहे. सो माझ्या मते ही खूप आमच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, आणि ज्यांना हा जॉनर आवडत असेल, ज्यांना अशा पद्धतीचा सिनेमा बघायचा असेल, आणि ज्यांना आम्हाला एकत्र खूप आम्ही 12 वर्षानंतर टाइम प्लीज नंतर आम्ही आता एकत्र सिनेमा केला. सो माझ्या मते मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की परत जर आम्हाला मोठ्या पडद्यावर बघायचं असेल तर आता थिएटरला जाऊन सिनेमा बघा, आणि मग तुम्हाला लगेच निर्माते तयार होतील की अरे यांचे सिनेमे चित्रपटगृहात जाऊन बघितले जात आहेत, सो आपण अजून सिनेमा करूया. तुझे सगळ्या प्रश्नांची उत्तर हे मी मी आणि प्रियाच्या वतीने उत्तर दिलंय. आधीच मी सांगून ठेवतो, डिक्लेअर करतो की तिचा आवाज जरा बरा नाहीये, तिला व्हॉइस रेस्ट आहे, पण तरी सुद्धा ती आज इथे आलेली आहे, त्यामुळे माझ्यावर जबाबदारी वाढली आहे. तिने मला अनेक इतकी वर्ष एकत्र आता कानगोष्टी सांगून ठेवल्या, त्या मी तुला इथे सांगणार. फक्त ऍड करायचं. अच्छा तुला प्रश्न आहे? प्लीज बोला. याच ठिकाणी आपण मुलाखत केली होती आणि तू मराठी चित्रपट, आणि आपण आज मराठी चित्रपटाच्या निमित्तानं मला छान वाटतंय, कारण हिंदीतलं काही तुझं छान लोकप्रिय होतंय, त्यालाही यश मिळतंय, पण मराठीत प्रिया पुन्हा कधी दिसणं याबद्दल होतं, आणि आता तू आता इतके छान गोड गोष्ट घेऊन आलीस. बघ आता जाऊन लोकांनी चित्रपट बघायला पाहिजे, म्हणजे मग जसं उमेश म्हणला तसं की मग त्याशी 2018 ते 2025 एवढी गॅप नाही जाणार, परत लगेच मराठी चित्रपट करता येईल. पण प्रतिक्रिया म्हणून मी एक सांगत होते की खरं कसे प्रेक्षक असतात ना, म्हणजे आता काल मी एक गणपतीचं पोस्ट टाकलंय ज्याच्यात मी नॉर्मल आहे, आणि दुसऱ्या दिवशी जर मी एवढं पोटवालं पोस्ट टाकलंय तरीही लोकांना असं वाटू शकतं की मी प्रेग्नंट आहे. म्हणजे असं एका रात्रीत 9 महिन्यांचं पोट कोणाचं होतं मला माहित नाही, पण ही ते फीडबॅक झाले असतील, कारण तू ते प्रेग्नंटचे फोटो, आणि तुम्हाला तर नेहमी कायम ते तसे प्रश्न विचारले जातात काय, पण त्याच्यामुळे ते खूप चर्चा झाली, मेसेजेस आले ते माझ्याच पोस्टच्या खालती, म्हणजे मीच करतेय पोस्ट ते. बरं आता आज सकाळी मी एक पोस्ट केलं, त्याच्यात पहिला फोटो आमच्या चौघांचा आहे ज्याच्यात फार पोट दिसत नाही, दुसरा फोटो माझा आहे ज्याच्यात माझं पोट आहे, मग तिसरा उमेश आणि गिरीश सरांचा आहे, चौथा निवेदिताताई आणि माझा आहे. त्या सगळ्यामध्ये पोट दिसतंय, पण चौघं आहेत ना, म्हणजे मग तुम्हाला कळत कसं नाही हे खरं नाही आहे.
मला वाटतं त्यांना ती फार उत्सुकता आहे हा. किंवा सगळ्यांना ते जाणून घ्यायचं असतं की काय चाललेलं आहे Yes. कलाकारांच्या आयुष्यात. तर ती उत्सुकता असावी. तेच असतं आपल्याकडे ना. आपण इतके नेहमी दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसणारी माणसं आहोत आपण सगळेच, इंडियन्स म्हण, त्यातून मराठी माणसं. अरे लग्न झालं मग काय, गुड न्यूज कधी? हा म्हणजे अरे त्यांना होऊ द्या, जरा थोडासा संसार करू द्या, हा मग गुड न्यूज, असं ते इतकं स्वाभाविकपणे निघतं. तर तसंच थोडंसं आमच्या चित्रपटातही भाष्य आहे की प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते, महत्वाची असते. आणि स्पेस हा काय प्रकार आहे माझ्या पिढीला, तर म्हणजे तुला स्पेस म्हणजे मला फारच आगाऊपणा आहे. व्हॉट यू मीन बाय तुला स्पेस पाहिजे, मिळणार नाही, असं बेसिकली आमच्या पिढीचं म्हणणं असतं. की आज माझ्या मुलांनी म्हणणं मला स्पेस पाहिजे, मला थोडंसं कुठेतरी इन्सल्टिंग वाटतं. म्हणजे ही डझंट वॉन्ट मी इन हिज लाईफ, त्याला ह्या गोष्टी नाही माझ्याशी शेअर करायच्या, नसतील त्याला काही माझ्या गोष्टी माझ्याशी बोलायच्या. म्हणजे आई मुलीचं नातं पण असू शकतं की काही गोष्टी नाही मला आई बरोबर शेअर करायच्या, त्या मला मैत्रिणी बरोबर करायच्या आहेत किंवा माझ्या मित्राबरोबर करायच्या आहेत, पण नाही मला ताई बरोबर शेअर करायचं. तर त्यातल्या त्या माझ्या पिढीतल्या अजूनही लोकांना ते फार असं इन्सल्टिंग आणि असं खूप बोचतं, खूप वाईट वाटतं की असं कसं तुम्हाला आमच्याबरोबर काही शेअर करायचं नाहीये. सो ती पण त्याच्यामध्ये ती गोष्ट आहे की विचारणं सतत की लग्न झालं की काय गुड न्यूज कधी आहे. म्हणजे लग्न झाल्यावरती पहिली इमिजिएटली पहिला प्रश्न तोच असतो सगळ्यांचा. आणि ते विचारताना आपण थोडासा त्या व्यक्तीच्या पर्सनल आयुष्यात डोकावतोय किंवा थोडंसं त्यांची प्रायव्हसी आपण कुठेतरी ब्रेक करतोय, ही जाणीवच नाही बेसिकली होत. त्या सगळ्यांविषयी कुठेतरी हा सिनेमा बऱ्यापैकी छान भाष्य करतो. म्हणजे म्हणून तुझे म्हणालास ते इतकं करेक्ट आहे, प्रत्येक पिढीचं ते रिप्रेझेंटेशन आहे. यंग पिढीला असं वाटलं की नाही बाबा थोडंसं लांबच राहा. हा म्हणजे मला आठवतं माझा मुलगा मला भेटला बऱ्याच दिवसांनी की मी त्याला खूप खट्ट मिठी मारतो, मॉम प्लीज जरा थोडंसं स्वतःला सांभाळा. आणि मला इतकं वाईट वाटतं, तू मला इतक्या दिवसांनी भेटलायस आणि बाजूला असू देत की 4 माणसं मला मारायचे तुला मिठी. सो त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खूप गोड रीतीने आल्या. कारण युजली कसं असतं, असं खूप बोल्डली तरी सांगितलं जातं किंवा ते अति सटल असतं. ह्याच्यामध्ये तू ना फार छान समन्वय साधला गेलाय गोष्ट सांगण्याचा, की ती इट्स नॉट टू बोल्ड ऍट द सेम टाइम इट इज नॉट टू सटल. आपण म्हणू ना एक करेक्ट टेम्परेचर आहे, ते मात्र लेखक दिग्दर्शकांनी खूप छान साधलंय. आणि मला असं वाटतं आम्ही चौघांनी ते त्यांना फॉलो करण्याचा आतोनात प्रयत्न केलाय. पण निवेदिता ताई, जेव्हा आम्ही मालिकांच्या सेटवर वगैरे जातो किंवा कोणता कार्यक्रम, तर इतरही सहकलाकार सांगत असतात की मग त्या डबा घेऊन येतात आणि त्या सगळ्यांची इतके छान नातं डबेवाली बाई झाली. आम्हाला पण ते लंडन मध्ये नाही मिळालं नव्हतं, मला हातात किचनच नव्हतं, किचनच नव्हतं आमच्या हातात, किचनच नव्हतं. आम्ही गोष्टी ऐकल्या आणि आम्ही त्याच्यानंतर आता तिच्याकडे जेवायला जायचं हे प्रॉमिस आहे अगदी, त्याला नॉनव्हेज आणि तिला व्हेज असं. पण ते इतकी वर्ष काम केली, म्हणजे अगदी बालकलाकारापासून ते काम करतात, स्टेज असेल, मालिका, चित्रपट. प्रिया, कसं राहिला अनुभव निवेदिता मॅमसोबत काम करतात? अरे खूप छान, मला खूप आईसारखं फिलिंग येतं तिच्यावर, मला मज्जा येते. एकतर ऍक्च्युली उमेश नेहमी म्हणतो तसं की आपण लहान असताना ज्यांचे चित्रपट बघून मोठे झालो आहोत आणि ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटलं की मला पण असं नाचायचं आहे, मला पण असं काम करायचंय, त्यांच्या बरोबर आपल्याला स्क्रीन शेअर करायला मिळणं ही एक आपल्या नशिबाचा भाग आहेच. त्यांनी आपल्याला सामावून घेतलंय ह्याचाही एक त्यांचा मोठेपणा आहे. पण मला वाटतं त्याही पलीकडे की गिरीश सर किंवा निवेदिता ताई दोघांनाही त्यांच्या कर्तृत्वाचं बॅगेज घेऊन ते सेटवर येत नाही. त्यांच्या सक्सेसचं म्हणा, त्यांच्या पोझिशनचं म्हणा, ते आज ज्या अत्यंत परिश्रमांनी इंडस्ट्रीत स्वतःचं एक स्थान जे त्यांनी बनवलंय त्याचं बॅगेज न घेता ते सेटवर येतात. आणि ते तुम्ही कोण आहात आणि तुम्ही ह्याच्यापेक्षा एक खूप छान टीम बनून राहतात. आणि मला असं वाटतं की जे आमच्या चौघांची केमिस्ट्री जी इतकी छान वर्क झाली आहे ना, ती आमची काय, आम्ही 20 वर्ष एकमेकांना ओळखतोय, पण ते त्यांनी जर नसतं केलं तर कदाचित ते नसतं झालं. तर त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हालाही काम करताना खूप होतो. आणि मला वाटतं की एकतर आम्ही 25 दिवस
भारताबाहेर शूटिंग करत होतो, लंडनमध्ये होतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये यू मिस युअर फॅमिली. बट द बेस्ट पार्ट इज की असे कलाकार जेव्हा तुमच्या बरोबर असतात जे तुम्हाला सांभाळून घेतात आणि जे तुमचं स्वतःचं काम तर उत्तम करतातच, तुमचं काम उत्तम होण्यासाठी सुद्धा मदत करतात, तेव्हा यू ऍक्च्युअली फील लाईक युअर अ फॅमिली अँड दॅट फिलिंग दे गिव्ह अस. सो मला खूप माझं आणि निवेदिताताईचं इक्वेशन या सिनेमामध्ये फार कमाल आणि युनिक आहे. म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की आई मुलींची नाती अशीच असतात की तुम्ही हक्काने वाटेल ते बोलता, पण तुम्ही पोटतडकीने सगळ्यात जास्त प्रेम त्याच व्यक्तीवर करता. सो मला असं वाटतं ते. आणि काही काही बेस्ट सीन्स माझ्या अत्यंत आवडीचे आहेत ते गिरीश सर आणि उमेश सर, त्यातला एक सीन मला फार आवडतो. सो मला असं वाटतं की हे सगळं होऊ शकलं ऑन स्क्रीन कारण ऑफ स्क्रीन त्यांनीही ते मेंटेन केलं आणि वी ऍक्च्युली वर्कड इन हँड ॲज अ टीम. मला खूप मजा आली. मी असं कोणी मला विचारलं ना तर मला असं सांगता नाही येत की तुम्ही ह्यांच्याकडनं काय शिकलात. मला वाटतं की ते जसे आहेत आणि जितक्या सातत्याने ते काम करत आहेत आणि जितक्या प्रेमाने ते अख्ख्या युनिटना सांभाळून काम करतायत, मला माझ्या या वयात हे करता आलं, अजिबात कुठल्याही प्रकारचा इगो आणि अहम न बाळगता. तर मला असं वाटतं की हो, आणि नुसतं टिकून नाही ग, चांगलं काम करत राहणं. नुसतं कुठलंही काम करत नाही, ते सातत्याने चांगलं काम करत. सो मला जर हे करता आलं तर आय थिंक मी म्हणेन की मी शिकले त्यांच्याकडनं. मी त्याच्यातच ऍड करीन, काय ना, आपण खूपदा ना इंटरव्ह्यूज मध्ये असे प्रश्न आहेत, तुम्ही काय मजा केली सेटवरती, तुम्ही काय, तर ते ना एकतर सुद्धा. पण मला सगळ्यात महत्व या सिनेमाचं वाटतं, ह्या सिनेमात ना खूप काही काही कठीण सीन्स होते. कारण ना ही फिल्म ना खूप डायलॉग ओरिएंटेड फिल्म आहे. खूप चांगले विचार खूप चांगल्या पद्धतीने मांडले जातात आणि त्यामुळे ना आम्हाला मला प्रियाला आम्हाला ना प्रेशर होतं की हा सीन करेल, त्यात ह्या दिग्गजांसारखे समोर आहेत तुमच्या आहे. पण खरंच सांगतो, कॅमेरा ऑन झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं दिग्गज समोर असल्याचं प्रेशर नव्हतं, तर ते आमचे कॅरेक्टर्स आमच्या समोर आहेत ते होतं. आणि जेव्हा सीन झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात ना एक समाधान आम्हाला दिसायचं की हा तुम्ही चांगलं करताय, तुम्ही त्यांच्यासाठी काही बोलून दाखवायला पाहिजे प्रत्येक वेळेला असं नाही, पण एक आपण ना कुठेतरी एक मोठा कठीण सीन झाल्यानंतर एक कुठेतरी पहिलं आपण बघत असतो आपले सहकलाकार काय रिॲक्ट होत आहेत, आपला दिग्दर्शक काय रिॲक्ट होतो आहे. सो त्यांच्याकडनं ना, आणि ते सुद्धा इतके त्या रोल मध्ये शिरलेले असायचे, इतके निवेदिता इतकी बारीक बारीक गोष्ट, मी ते कसं करू, मी काय करू, मी हे असं करू का, मी हे तसं. सो आपण हे नकळत आपण ना आपल्यावरती ते संस्कार घडत असतात. जसं प्रिया म्हणाली की ते सातत्याने काम करतात, पण त्यांच्यातलं फ्रेशनेसही तितकाच राहिलेला आहे, अजूनही तितकाच आहे. म्हणजे डॉक्टर ओक आणि निवेदिताताई सेटवरती असल्यानंतर खरंच आम्हाला असं, मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये, पण जेवढी वर्ष त्यांनी काम केलेले आहे ना, त्यांना हक्क आहे थकण्याचा, पण ते अजिबात थकत नाहीत. तुम्ही काय म्हणून थकण्याचं, तुम्ही तुमची ह्या पिढीत तुम्ही म्हणाल की अरे आपल्याला थकलोय आपण, कारण तिथे ना लंडनमध्ये एकतर शूटिंग करत असताना ना जास्त तास काम केलं जातं आणि त्यात असा सिनेमा असेल की जिथे परफॉर्मन्स हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मोठे मोठे सीन्स आदित्य कोरिओग्राफ करायचा, म्हणजे असं नाही की ते कट्टू मध्ये काम व्हायचे, एक एक वाक्य असं नाही व्हायचे. ह्यांच्या दोघींचा पण एक क्लायमॅक्सचा खूप मोठा सीन होता आणि मला म्हणजे कौतुकच वाटत होतं की एकतर एक्सटिरियरला तुम्ही शूट करता आहात, त्याच्यात इतका इंटेन्स आणि इतका मोठा सीन होता. सो आम्ही फक्त डेफिनेटली म्हणजे मला फिल्म पाहिल्यानंतर मला निवेदिता इतकं कमाल काम झालेलं आहे, इतकं इंटेन्स आणि इतकं कमाल कॅरेक्टर झालेलं आहे. सो माझ्यासाठी ना ही फिल्म तशी कलाकार म्हणून सुद्धा कठीण फिल्म आहे परफॉर्म करण्यासाठी. आणि तेव्हा असे दिग्गज कलाकार तुमच्या सोबत आहेत आणि कुठेतरी तुम्हाला त्यांचा एक छान पाठिंबा मिळतोय किंवा एक छान तुम्हाला एनकरेजमेंट त्यांच्या रिॲक्शन्स मधनं मिळते ना. सो आय थिंक ते खूप महत्वाचं आहे आणि आम्हाला तिथे कुठेतरी हुरूप मिळतो अजून बेटर काम करण्यासाठी. आणि बाकी त्या इतक्या प्रेमळ आहेत, त्याला म्हणजे काय तोड नाही, इतक्या प्रेमळ आहेत, ते इतकी काळजी घेतात. ते त्यांच्या मुलाला मिस करत होते, त्यांच्या त्या गोष्टी सांगत होते आणि ते आम्हाला कुठेतरी त्यांच्यात सामावून घेत होते. सो माझ्या मते ही ट्रीट होती ही फिल्म शूट करणं आणि ह्या फिल्मचा एक अनुभव जो आहे तो कमालीचा होता. मला वाटतं काय
ह्याच्यानंतर काय वाईट? नाही पण खरंच सांगते, म्हणजे अगेन परत बोलायचं नुसतं म्हणून नाही, आय वॉज व्हेरी इम्प्रेस विथ प्रिया अँड उमेश इन द प्रोफेशनलिझम. म्हणजे जे नवीन पिढीकडनं तुम्ही एक्सपेक्ट करता ना की कधी कधी काय, आणि दो दे आर हजबंड अँड वाईफ, जेव्हा ते सेटवरती वावरतात ना, आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट दॅट ऑफ बोथ ऑफ यू, की कुठेही त्यांच्या घरातलं किंवा त्यांच्यातलं भांडण म्हण किंवा प्रेमण काही नाही. दे आर प्रोफेशनल्स देअर, दे आर ऍक्टर्स देअर. ते सर्वात मला तुमच्यातलं मला फार आवडली ती गोष्ट, टोटल प्रोफेशनलिझम. आणि इतकी तुमचं तुमच्या कामावरती पॅशन असल्याशिवाय ते नाहीये. दॅट शोज की बोथ ऑफ यू लव्ह युअर जॉब, आणि म्हणून तुम्ही ते इतक्या छान रीतीने करू शकता दोघेही जण. आणि मला फार ग्रेट वाटतं, दोघांचे मराठी अप्रतिम आहे. तिकडे खूप, कारण जसं तू म्हणालास तसा हा सिनेमा कठीण काय माहितीये का, काय म्हणूया, असा खूप रागाचं असेल, चिडाचिडीचं असेल, मारामारीचं असेल किंवा नाचाचं असेल करणं सोपं असतं खूप, पण सटल सीन करणं की जे तुला ना खूप सांभाळूनच करायचे. कारण त्याच्या वाक्यांमध्ये कसं होतं ना, आदित्यच्या एक लिहिलेलं वाक्य आहे आईसबॉक्स सारखं, त्याचं वरचं फक्त टिप दिसतंय, पण गर्भितार्थ इतका होता तो तुला काढायचा एक्सप्रेशन्स मधनं. जसं तुझा आणि माझा मी चहा बनवते वाला सीन आहे, आणि तिकडे ती विचारते जॉईंट फॅमिली का, त्यांनी अजून घर, किती त्या आपल्या दोघांच्या त्या सीन मध्ये आपण बोलतोय कॅज्युअली, पण त्याच्यात खूप आपल्याला एकमेकांविषयी माहिती आहे. नाही हे नाही ना, जरा सांभाळून बोलायचंय, हे जरा सांभाळून बोलायचंय, असा इतका सीन वरपांगी बघताना तू वाचलंस तर तुला असं असा सीन आहे, पण तो करताना हे खरंच कठीण सिनेमा आहे. फॉर ऑल ऑफ अस इट वॉज डिफिकल्ट, कारण खूप छोट्या छोट्या अशा त्याच्यातनं गोष्टी बाहेर येणं गरजेचं होतं, आणि त्याच्यासाठी तुमची लँग्वेज उत्तम असणं, मराठी उत्तम असणं फार गरजेचं होतं, जे या दोघांचे अप्रतिम मराठी आहे. सो उत्तम मराठी असणं, आणि म्हणजे अशा प्रकारचं काय म्हणूया, त्याच्यातल्या दोन इन बिटवीन द लाईन, तुम्हाला जोपर्यंत तुमचं उत्तम वाचन असेल तोपर्यंत नाही काढताय. एक ऍक्टर म्हणून पण ना तुमचं उत्तम वाचन असणं फार गरजेचं. इतरत्र वाचन कुठेतरी ते तुम्हाला समृद्ध करत असतं, ते वाचन असतं, ते त्या सगळ्याचं ते रिफ्लेक्शन आहे. म्हणून आय वॉज व्हेरी प्राऊड ऑफ देम. आणखी मला खरंच त्यांचा सेटवरचा वावर फार आवडला, की खूप छान, व्हेरी प्रोफेशनल अँड व्हेरी काय म्हणूया स्टडीड. सगळ्यांनी सीन्स वाचले होते, आम्ही आमचं होमवर्क करून आलो होतो. हे फार गरजेचं. एक तर वेळ कमी होता आम्हाला, आम्ही लंडनमध्ये शूट करत होतो, छोटंसं युनिट होतं, मग तिकडे ना समजावून सांगायला पण वेळ नव्हता फार आदित्यपाशी. ते एक त्यांनी खूप छान केलं होतं की प्रत्येकाच्या बरोबर त्यांनी इंडिव्हिज्युअली ना स्क्रिप्टचं वाचन केलं होतं. मग समजा स्क्रिप्ट मधल्या काही गोष्टींबद्दल जर मला काही शंका असेल तर बिफोर वी वेंट ऑन सेट त्या सगळ्याचं निरसन झालं होतं ऍक्टर्स म्हणून. सो त्यामुळे तो आपला सेटवरचा वेळ गेला नाही. आम्हाला थोडासा एकमेकांबरोबर की कसं आपण काम करतोय हे ऍडजस्ट करण्यात जेवढा जातो तेवढाच, अदरवाईज तो वेळच गेला नाही. कारण ऑलरेडी आम्ही आमचं होमवर्क करून आलो होतो, जे आय फील आय एम व्हेरी प्राऊड ऑफ प्रिया अँड उमेश, की ते कम्प्लीट होमवर्क करून त्यांच्यात त्यांचा सुसंस्कृतपणा दिसत होता, त्यांचं वाचन दिसत होतं, आणि त्या सगळ्यामुळेच ते एवढे छान होऊ शकले सीन्स. पण तेव्हा आम्ही उमेश प्रियाला बघतोय अशी लोकांना ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन दोघांना बघायला प्रचंड आवडतं. तसंच अर्थात मामा आणि तुम्ही दोघंही आदर्श जोडी अनेक वर्ष, पण आम्ही उत्सुक आहोत की यांना कसं म्हटलं जातं की तुम्ही दोघं एकत्र येऊन. तर आता बघूया या निमित्ताने कुठले प्रोड्युसर आले आणि त्यांनी म्हटलं की आपण दोघांना घेऊन एखादा सिनेमा करूया तर मजा येईल करायला. कारण मला वाटतं आम्ही पण सारखं छातीत दुखतंय नावाचं नाटक केलं होतं, त्याला तर किती वर्ष झाली, मला असं वाटतं 2012-14च्या सुमार असेल. त्यानंतर मी एकत्र काम नाही केलं. ते नाटक खूप मजा आली होती. 12 वर्ष झाले ना तुमच्या पण. आता येणार ना तुमचं झालं तसं हे एक कनेक्शन आहे. पण तेच आम्ही उत्सुक आहोत. अशोक सर काय म्हणतात अजून सिनेमा बघितला नाहीये त्यांनी, प्रोमो छान वाटलाय पण त्याचं नेहमी असतं. अशोक अशा प्रकारची व्यक्ती आहेत ना, ते पटकन असं कॉमेंट नाही करणार. ते म्हणजे चांगलं केलंस म्हणजे तू खूप छान केलंस असं
असं आमच्याकडे गोव्याकडे अशी पद्धत आहे, एखादा पदार्थ कसा झाला, बरा झाला म्हणजे आपलं बरा झाला, त्यांच्यामध्ये बरा झाला म्हणजे खूप छान झाला, बरे करून रागावं असं ते टिपिकल पद्धत आहे. तसं आहे ते की ते तो पण जे सांगतो ना, जे 4च शब्दात बोलेल पण ते इतकं बोलेल त्या 4 शब्दामध्ये, तो तुम्हाला इतकं सांगून जाईल ना की तेच ग्रेट असतं. आणि तू जे आता म्हणालीस ना की तुम्ही तुमच्या सक्सेस म्हणजे मी फार असं ग्रेट मानत नाही सक्सेसफुल स्वतःला, कारण 14 वर्ष तर मी गॅप पण घेतली होती, नंतर परत जॉईन केलं. पण अशोक आता आज इतकी वर्षानुवर्ष आणि काय म्हणूया आपण लोक, प्रेक्षक, आजूबाजूचे कलाकार ज्याला खूप पूजतात लिटरली आणि प्रचंड प्रेम करतात, असा ऍक्टर आहे. ते मी त्याच्याकडनं शिकले. तो कधीच प्रेशर येऊन देत नाही. पहिल्यांदा म्हणजे तो इतकं समोरच्या ऍक्टर्सना मोकळं करतो आणि हे त्याच्याकडनं शिकले. कारण त्याचं तेच म्हणणं असतं की आज परफॉर्मन्स हा माझ्या एकट्याचा कधीच नसतो, सीन असतो तो आपला एकत्रित असतो. आता एखाद्या ठिकाणी समजा प्रियाचा सीन आहे, तिची बॅटिंग आहे, मला फक्त दुसऱ्या ह्या एंडला राहून माझी विकेट पडू द्यायची नाहीये, फक्त सायलेंट स्टँड द्यायचा. ते प्रत्येक ऍक्टरनी केलं पाहिजे. त्या त्या ऍक्टरचा सीन असेल तो त्या त्या ऍक्टरला करायला दिला तरच ओव्हरऑल सिनेमा चांगला होईल. प्रत्येक ठिकाणी बट करून माझं किती छान असं करायला गेलं तर म्हणजे इंडिया जितना चाहिए, आपली सेंचुरी व्हायला पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. तर ते मला असं वाटतं आमच्या चौघांच्याही बाबतीत हे झालं की जे सीन त्या त्या, जसं तू शेवटचा म्हणतेस, पण त्यात प्रियाला खूप होतं, बोलत नाही होते पण तिच्यावरती आघात आणि तिला पहिल्यांदा सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यातल्या कळत होत्या. तर तो तिचाही सीन होता आणि तो खूप डिफिकल्ट होता तिच्यासाठी, कारण बोलायचं मला होतं आणि तिला सगळ्या सायलेंट रिॲक्शन्स होत्या. सो फॉर हर ऑल्सो इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट सीन. आणि इव्हन फॉर यू टू, की ते तर दोघं आमच्या सीन मध्ये स्पेक्टॅटर्स होते इन अ वे, पण तुम्हाला त्यातूनही ते इमोट होणं गरजेचं होतं. असे ह्या सिनेमात बरेच सीन्स आहेत की असं वाटेल त्या व्यक्तीचा सीन आहे पण तितकाच तो समोरच्या ऐकणाऱ्याचा पण सीन ठरत होता. पण मला दोघांनाही विचारायचं वाटतं की जेव्हा कपल म्हणून एकत्र काम करत असतो आपण एखाद्या चित्रपट किंवा प्रोजेक्टच्या निमित्तानं, काय फायदे आणि काय तोटे तुम्हाला जाणवतात जेव्हा तुम्ही काम करता? सगळ्यात फायदा महत्वाचा म्हणजे आता जाणवतोय तो म्हणजे प्रेक्षकांना आम्हाला बघावंसं वाटतं एकत्र. त्यामुळे प्रेक्षक येत आहेत. म्हणजे नाटकाला सुद्धा ज्या पद्धतीने गर्दी होते आहे, आम्ही खूप आनंद होतो आम्हाला जेव्हा प्रेक्षक इतकं भरभरून प्रेम करतात. वेब सिरीजलाही ज्या पद्धतीने लोकांनी उचलून धरलेलं आहे त्याचाही म्हणजे आम्हाला अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स वाटतो. म्हणजे त्या वेब सिरीजचं सुद्धा अगदी 5 आणि 6 वर्षाच्या मुलांपासनं म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना ती सिरीज आवडते. त्यामुळे खूप बरं वाटतं. सो फायदा तर तो हा एकमेव नक्की आहे. बाकी आम्ही आमची भांडणं पण सेटल करतो कधी कधी परफॉर्मन्स मध्ये. तो एक फायदा आहे की आता परफॉर्मन्स करायचं तर सगळा राग रुसवा बाजूला ठेवला पाहिजे आणि चांगलंच वागलं पाहिजे तर आपला परफॉर्मन्स. सो आय थिंक तो एक फायदा आहे. तोटा मला असं वाटत नाही काही तोटा आहे ऍज सच की आम्ही एकत्र काम केल्याने आमचा हा तोटा होतो किंवा अजूनपर्यंत तरी भांडणं आमची कंटिन्यू नाही झाली आहेत. म्हणजे भांडणं होतात नाही असं नाही, पण ती कधी सेटवरती आलेली नाहीयेत किंवा कधी सेटवरती आम्ही भांडणं आमची कंटिन्यू करून त्याचा परफॉर्मन्सवरती कधी कुठे परिणाम झालेला नाही, मग ते कुठलंही माध्यम असू दे. सो आय थिंक आणि मी इंडिव्हिज्युअली अगदी मनापासून सांगतो की मी जरी तिचा नवरा असलो तरी सुद्धा एक ऍक्टर आहे, एक कलाकार आहे. त्यामुळे ना मला माझ्या बायकोचा जेव्हा मी बाकीची पण कामं बघतो किंवा तिची मेहनत बघतो ते मला जवळनं तिचं बघता येतं. म्हणजे आता तिच्या हिंदीची सुद्धा वेबसिरीज सुद्धा ज्या काही पद्धतीने रिलीज होत आहेत, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ती कामं करते आहे, वेगवेगळ्या जॉनरच्या सिरीज केल्या आहेत तिने. आता अगदी राज जवाने सारख्या एक वेगळा जॉनर आणि आता अंधेरा सारखा एक वेगळा जॉनर. सो माझ्या मते ज्या वेगळ्या आणि मी तिची तडफडही मी बघतो की त्या कामासाठी ज्या पद्धतीने ती अशी बेकार डिस्टर्ब असते ती. सो मला माहिती आहे की ती काय जीव ओतते एखाद्या रोलसाठी. सो मला ते बघायलाही मजा येते एक स्पेक्टॅक्टर म्हणून सुद्धा, की अरे ही काय पद्धतीने विचार करते, ही काय पद्धतीने कॅरेक्टरचा विचार करते. मग ह्याच्यात ती प्रेग्नेंट आहे तर त्याच्यासाठी ती काय काय वेगवेगळ्या, मग बहिणीलाच फोन कर, मग हेच कर, तू कशी बसायचीस, तू कशी उठतेस, मी असा हात ठेवलाय तर चालणार आहे ना. सो अशा बारीक बारीक गोष्टी बघायला मला खूप मजा येते आणि मला खूप आनंद पण मिळतो आणि अभिमानही वाटतो. सो माझ्या मते जसं निवेदिताताई म्हणाले की आम्ही सेटवरती
खूप प्रोफेशनल असतो, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या कामात कॉन्सन्ट्रेट करत असतो. तिथे आम्ही नवरा बायको नसतो. जरी ती माझी को ऍक्टर असली तरी सुद्धा मग ती एक आपलं एकत्र मिळून सीन कसा चांगला होईल याचसाठी आमचा जास्त विचार असतो. मग ती मला काही 2 सजेशन्स देईल, मी तिला काही 2 सजेशन्स देईल किंवा मी ऐकेन तिचं. सो माझ्या मते ती एक वेगळी गंमत आहे. त्यामुळे फायदेच फायदे आहेत, तोटा अजून तरी आम्हाला दिसलेला नाहीये. आणि प्रोड्युसरचाही फायदा आहे, एकच रूम बुक करायला लागते लंडनला असलं. तुला काय वाटतं प्रिया, फायदे आणि तोटे जेव्हा तुम्ही एकत्र काम करता? नाही, तोटे तर नाहीच आहेत. मला नाही वाटत तोटे काही आहेत. एकच आहे की इतकं एकमेकांना ओळखत असतो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा, की आपण एकमेकांना काम करताना सरप्राईज करत राहणं ते जास्त चॅलेंजिंग वाटतं, कारण सगळेच माहिती असतो ना आपण एकमेकांना. मला असं वाटतं की हा फारच कौतुक करतोय माझ्या काय प्रोसेस नाही करत. मला फार ऑकवर्ड होत. पण मला आणि मी हे आजही करते आणि हे तो मान्य करेल, मी खूप वाट बघते त्याच्या व्हॅलिडेशनची अबाउट माय परफॉर्मन्स. आणि खूप मनापासून आम्ही दोघंही एकमेकांना कुठलाही इगो आड न येता एकमेकांचं काम बेटर करण्यासाठी मदत करतो, पण त्याच वेळेला त्याला को ऍक्टर म्हणूनची स्पेस जी द्यायला पाहिजे ती सुद्धा देतो. म्हणजे हे नाही करत की तुला सांगते ना मी, तू कर, माझा ऐक, तुझं नाही. ओके, तू सांग. घरी जशी असते तशी ती सेटवर नसते. बायको घरी असते अशी, तुला सांगते ना ते घरी असतं, सेटवरती ते नसतं. आजही मला माहिती आहे की प्रयोग आमचा जेव्हा चालू असतो, जरतरची गोष्टचा इंटरव्हल पॉइंट आहे जेव्हा आम्ही दोघजण एका ह्याच्यावरती जाऊन बसतो आणि माझी पाठ असते आणि उमेशचा चेहरा असतो ऑडियन्सकडे. पडदा पडला की आधी उमेश उठतो, तो उठला की मला कळतं की मागे पडदा पडला. सो मी उठते. मी उठून पहिल्यांदा मी त्याच्याकडे बघते आणि आय लुक, म्हणजे आय वॉन्ट हिज व्हॅलिडेशन की प्रयोग बरा चाललाय ना. सो तो जेव्हा म्हणतो की गुड, मस्त झाला, ओके, तेव्हा मला असं वाटतं हा ओके, चला आता प्रयोग चांगला चाललाय. सो मला हे खूप महत्वाचं वाटतं हे असणं, कारण याचा अर्थ आम्ही दोघंही कुठलेही आमचे इगोज आणि आमचं प्रोफेशनल बॅगेज आमच्या त्या स्पेसमध्ये आणत नाही, जेणेकरून इट ओनली हेल्प्स बोथ ऑफ अस टू बी बेटर प्रोफेशनल्स. सो मला नाही वाटत तोटा आहे. इनफॅक्ट प्रचंड फायदा आहे त्याच्याबरोबर काम केल्याचा. त्याला जर सतत घरी पण तीच, स्टेजवर पण तीच, स्क्रीनवर पण तीच, असा कंटाळा आला तर गोष्ट अजून फायदे आहेत. मला ते काही बघायला लागत नाही. डबे बिबे काय जे काय असतं घेऊन येतं, काही काळजी नाही. घरची तो तसंही करत नाही, पण एरवी त्याला म्हणजे जे तो शूटिंगला जाणार असेल तर मी जे बांधून देईल आणि मग हे खा, हे कर, ते कर, असं करायची गरज नाही लागत ना, तिथे मीच करून देणार. मला वाटतं हे सगळं तुम्ही दोघांची इतकी छान गोड केमिस्ट्री तुम्ही सेटवर पण अनुभव. हो, नक्की जेवताना नाही काम मजा यायची. पण ते जेवण वगैरे पण आम्हाला छान मिळालं होतं. व्यवस्था खूप छान ठेवली होती. आणि जसं आता हे म्हणाल तसं गिरीशवर मी ऑलरेडी एक सिरियल केली असल्यामुळे एक ऍडव्हान्टेज असं झाला की तुम्हाला एकत्र जेव्हा काम करायचं असं एक तुमची ऑलरेडी कम्फर्ट लेवल तयार झालेली आहे ऍज ऍक्टर्स. ती तुम्हाला पुढे मग तुम्ही त्या नवीन तयार करण्यामध्ये जे एक थोडासा वेळ जातो तो तुमचा खर्ची जात नाही. तुम्ही पहिल्या क्षणापासूनच सो तो पण एक ऍडव्हान्टेज ह्या सिनेमाला होता गिरीश बरोबर असल्यामुळे, की 3-3.5 वर्ष आम्ही एक मालिका करत होतो आणि त्याच्यात सतत आमचे एकत्रच सीन्स असायचे. आणि इथे पण आमचे बऱ्यापैकी एकत्र सीन्स होते आणि अशी आमची ऑड कॉम्बिनेशन्स पण होते. जसं माझा आणि उमेशचा, गिरीश आणि प्रियाचा एक सीन, माझा आणि प्रियाचे तर होतेच. सो छान 4 कॅरेक्टर्स, 4ही कॅरेक्टर्सना पूर्ण न्याय दिला गेलाय दिग्दर्शकाकडनं आणि लेखकाकडनं. आणि आपण म्हणतो की नाही प्रेक्षक म्हणत कशाला जाऊन बघायचे मराठी सिनेमे, तर तुमचे सगळे बॉक्स टिक होतील असा हा सिनेमा आहे. उत्तम कथाविषय, उत्तम दिग्दर्शन, छान सुंदर संवाद. अलीकडे खूप अभावानी आपल्याला पाहायला मिळतात की इतके छान मराठी सुंदर तुमच्या कानांवरती छान संवाद पडतात. त्याच्यात कुठेही ना मी काहीतरी मस्त लिहितोय असा आव नाहीये, जे मला या संवादातलं फार आवडतं. नंतर कुठेतरी तो एक भाषेत पण आव असतो बा, पहा मी काय छान एक असं फ्लॉवरी लँग्वेज असं नाहीये. आणि म्हणून आमच्यासाठी करायला ते जास्त कठीण होतं की इतकी नॅचरल भाषा आहे.
आपण रोज वावरतो तसंच वावरायचं आणि ते वावरणं जास्त कठीण असतं आणि त्यामुळे चारही चांगला न्याय देणारे तुमच्याकडे ऍक्टर्स आहेत, दिग्दर्शक आहेत, नेत्र सुखद आहे. कारण लंडनच्या बरं हा महत्वाचं आहे या सिनेमाचं की युजली काही सिनेमे बघितल्यावरती आपल्याला वाटतं हे का लंडनला केलं असावं किंवा का हे कोल्हापूर साताऱ्याला पण झाला असता सिनेमा. पण ह्या सिनेमाची गोष्टच अशी आहे की हे परदेशातच असणाऱ्या कपल साठीची आहे आणि आय फील आता अगदी नुसतं मुंबई पुण्यासारख्या शहरातलं नाही तर बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रातल्या कितीतरी पालकांची मुलंच परदेशात आहेत. आता मी पाडा चिरेपंती ह्या नाटकासाठी गेले होते अमेरिकेला तेव्हा आय रिअलाइज्ड की आता ना तुम्हाला हा निपाणीचा आहे, कोणीतरी परभणीचा आहे, कोणीतरी बीडचं आहे, अशी पण खूप मुलं आता इंजिनिअरिंग म्हणजे आपण स्टेम म्हणतो त्या निमित्ताने खूप परदेशात गेलेत. तर त्यांनाही आयडेंटिफाय होणार आहे. असा नाही की हा चित्रपट फक्त मल्टिप्लेक्स मध्ये काही अशा ठराविक ऑडियन्ससाठी असं नाहीये, हा सगळ्या ऑडियन्ससाठी. बरं आई मुलगी ही रिलेशनशिप आणि हे नातंच असं आहे की ते त्याच्यासाठी कुठला स्तर सोसायटीतला किंवा कुठलं अमुक लोकांसाठी आहे असं नाही. हा सिनेमा सगळ्यांसाठी आहे. मुख्य म्हणजे अख्ख्या कुटुंबाला तुम्ही घेऊन जाऊन बघू शकता असं आहे. आणि तुम्ही सगळे कॅरेक्टर्स प्रत्येकाला नेहमी घराघरात कनेक्ट होणारे वाटणारे आहेत. त्यामुळे ते तुम्ही साकारताय त्यामुळे ते महत्वाचं ठरणार आहे. पण निवेदिताई तुम्ही इतके वर्ष असं मगाशीही मी उल्लेख केला अगदी बाल कलाकार पासून स्टेजचं काम असेल किंवा घरातलं आई आणि वडील दोघेही कलाक्षेत्रात ते असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे संस्कार आणि त्या सगळ्याच गोष्टी हे करत असताना इतक्या वर्षामध्ये ते सगळं बदलता काळ आणि ते क्षेत्र तुम्ही बघत आलेला. पण प्रत्येक त्या काळानुरूप तुम्ही कनेक्ट होत गेला त्याबद्दल काय सांगायचं वाटतं? म्हणजे मला असं म्हणायचं एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर त्याला नवीन येणारं सॉफ्टवेअर आत्मसात करावं लागतं ना, त्याला त्याप्रमाणे स्वतःला बदलावं लागतं. आता मी हे पूर्वीचं शिकलोय, कॉम्प्युटरमध्ये बदल होत जातो, तसाच कुठेतरी ऍक्टिंग करण्याच्या पद्धतीत हे बदल होत जातोय. तर यू हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ एव्हरी टाइम आणि त्याच्यासाठी बघणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. जर मी एखादा सिनेमा करते तर आत्ता आजूबाजूला काय चाललंय, कशा प्रकारचा अभिनय लोकांना आवडतोय, कशा प्रकारचं ऍक्टिंग बाकीचे लोक करतायत किंवा इव्हन मालिका असेल तर मी जेव्हा माझी मालिका करते तेव्हा मी डेफिनेटली त्या चॅनलवर आणि आजूबाजूच्या चॅनलवरती काय चाललंय हे बघते. कारण ते दुसऱ्यांचं बघणं पण तितकंच गरजेचं आहे आणि स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. तसं काम करण्याची शेवटी इमोशन्स तुम्ही त्याच पद्धतीने मांडणार जसे मांडू शकताय. मग त्याचं पॅकेजिंग यू हॅव टू चेंज आणि तुम्हाला त्या प्रमाणे स्वतःला प्रत्येक वेळेला अपग्रेड करणं फार गरजेचं आहे. पण मला खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांसोबत गप्पावरून. उत्कंठा तुम्ही प्रचंड वाढवली, जशी ट्रेलर मधनं गाण्यांमधनं तसं आज बोलून वाढवलेली. त्यामुळे त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण जाता प्रिया, अंधेऱ्याला मिळालेल्या जे काही रिस्पॉन्स आहे, जे काही यश आहे त्याबद्दल काही सांगावं वाटतं? कारण फॅन्स भरभरून बोलतायत, सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. छान वाटतं. म्हणजे आपण याच ठिकाणी बोललो होतो आणि तेव्हा आय थिंक मी राजवानेच्या वेळेला आले होते. सो मला असं वाटतं की मराठी माझी मातृभाषा आहेच, पण म्हणजे मला मराठीत काम करायला आवडतं आणि मी ते सातत्याने करत राहीनच. पण कुठेतरी ऍक्टर म्हणून भूक आपली जास्त असते आणि आपण नवीन चॅलेंजेस शोधत असतो. ते मला जे हिंदीत करायला मिळतंय तर त्याचाही मला प्रचंड आनंद आहे की तिथेही दिग्दर्शक आणि लेखक आणि निर्माते माझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकतात. सो फार मजा आली. कारण अंधेराचा जो जॉनर आहे तो वेगळाच आहे, जो माझा गो टू जॉनर नाहीये. म्हणजे मी हॉरर वगैरे जाऊन बघत नाही, पण हे सुपरनॅचरल थ्रिलर स्पेस मधलं आहे आणि ते करायला खूप मजा आली. खूप ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत, अंडर वॉटर फाईट आहेत, ह्या सगळ्यासाठी ट्रेनिंग घ्या. मी पोलीस ऑफिसर आहे त्यामुळे गन फायरिंग आहेत. सो हे सगळं करायला मिळणं एक वेगळं चॅलेंज होतं आणि ते लोक बघतायत, लोकांना काम प्रचंड आवडतंय, लोकांना शो आवडतोय. कारण या पद्धतीचे शो भारतात फार बनत नाहीत. म्हणजे काही काही आहेत, नाही असं नाही, पण सातत्याने बनत नाही. तर अशा एखाद्या शोचा भाग व्हायला मिळणं इट्स व्हेरी नाईस आणि आय एम ग्लॅड लोकांना आवडतंय. आणि मला वाटतं आता बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपटही भरभरून प्रतिसाद मिळू देत अशा शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. मजा आली. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.